छावा भाग 58. बंकापूर लुटून कारवार तसनस करून आनंदराव मकाजी यांना पन्हाळा प्रांती ठेवून राजे पुरत्या 2 महिन्यांनंतर रायगडी आले. ते आले नि एक वाईट आणि एक चांगली खबरही त्यांच्या पाठोपाठ गड चढून आली. दौलतीचे कदीम चाकर मुजुमदार निळो सोंदे वारले ही खबर वाईट होती आणि काशीचे गागाभट्ट राजांच्या भेटीला येत आहेत ही खबर चांगली होती. राजांचे कुलोपाध्याय नाशिकचे अनंतभट्ट कावळे यांनी खास माणूस पाठवून काशीच्या वेदशास्त्र संपन्न विश्वेश्वर उर्फ गागाभट्ट यांना क्षेत्री आणवले होते. आचार्य गागाभट्टांना इतमामाने गडावर आणण्यासाठी राजांनी अण्णाजींना पालखी सरंजामासह नाशिकला रवाना केले आणि गागाभट्टांचे दर्शन जिजाऊंना घडावे म्हणून त्यांना पाचाडातून गडावर आणण्याची कामगिरी राजांनी संभाजीराजांना जोडून दिली. गडचढीचे भोये आणि पडदेबंद मेणे घेऊन आज्ञेप्रमाणे संभाजीराजे पाचाडात उतरले. त्यांनी थकल्या जिजाऊंना हातजोड देत मेण्यात बसते केले. दुसऱ्या मेण्यात पुतळाबाई बसल्या. कबिला रायगडावर आला. पण आजारी काशीबाई मात्र तेवढ्या पाचाडातच राहिल्या. श्री क्षेत्र काशीच्या धर्मपीठाचे श्रेष्ठ आचार्य रायगडावर येत आहेत या जाणिवेने सर्वत्र चैतन्य पसरले. दाक्षिणात्य मावळी स्वागताची तयारी खुद्द राजे संभाजीराजे यांच्या देखरेखीखाली सिद्ध झाली. महाडहून अनंतभटांची गडावर वर्दी आली. आपल्या निवडक शिष्यगणांसह आचार्य येत आहेत. राजे संभाजीराजे जिजाऊंची पायधूळ घेऊन गड उतरायला लागले. त्यांच्या पालख्यांमागून मोरोपंत, अण्णाजी, दत्ताजी, येसाजी, निश्चलपुरी, कवी परमानंद, कवी कुलेश, प्रभाकर भट, केशव पंडित अशी निवडीची मंडळी गड उतरू लागली. पालखीच्या राजगोंड्याबरोबर संभाजीराजांचे मन हिंदोळू लागले. कसे असतील आचार्य गागाभट्ट? समर्थांच्यासारखे? त्यांना तरी आम्ही कुठे पाहिलंय? काशी मथुरेहून काशीच्या वाटेवर असताना आम्हास परतावं लागलं. काशी राहून गेली आणि आता बघून तरी काय उपयोग? तिथल्या विश्वेश्वराचं देऊळ औरंगजेबानं लुटलं. मंदिराच्या चिऱ्यांनी त्याच जागी म्हणे मशीद उठवली. औरंगजेब भरल्या दरबारी बंदिस्त कठड्या आड बसणारा. आम्हास हौदा खेळता काय असे वजिरामार्फत विचारणारा. पालखीच्या दांड्याच्या कुरकुरीतूनच शब्द बाहेर पडताहेत असा त्यांना भास झाला. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म उरला काही तुम्हाकरिता. महाराष्ट्र धर्म न कळत एक हुसकार त्यांच्या नाकपाळ्यांतून सुटला. पाचाडचा जिजाऊंचा वाडा मागे पडत होता. रस्त्याच्या दुहाती शस्त्रधारी मावळ्यांनी शिस्त धरलेली दिसू लागली. पखाले पालख्या बघून दूर हटू लागले. आगवानीचा डेरा आला. पालख्या ठाण झाल्या. अंथरल्या पायघड्यांवरून राजे संभाजीराजे डेऱ्यात शिरले. आत मांडलेली बैठक राजांनी निरखली. लोड, गिरद्या, बिछायती सारा इतमाम ठीक होता. बैठकीच्या बगलेला एक धारकरी सरपोसाने झाकले सुवर्ण तबक खांद्यावर घेऊन उभा होता. मोरोपंत, अण्णाजी, येसाजी, परमानंद, कुलेश साऱ्यांच्या चर्येवरून नजर फिरविताना राजांचे मन राजगडाच्या भुयारात शिरावे तसे खोलवर शिरले. केवढा पुण्यवंत योग हा! पाचारण करतो म्हटले तरी मधल्या गनिमांच्या मुलखाने साध्य होणार नाही ते काशी धर्मपीठाचे आचार्य आपल्या पावलांनी येत आहेत. महाडच्या रोखाने उठलेल्या शंखांच्या कल्लोळत्या निनादाने राजांची साखळी तुटली. प्रभाकर भटांनी आत येत वर्दी दिली. वेदो नारायण श्री आले.
राजे संभाजीराजे जोडीने होत डेऱ्याबाहेर आले. मानेच्या शिरा फुलवीत आभाळ मार्गी तोंड धरून आचार्यांचा शिष्यगण बेहोश शंखनाद करीत होता. त्या पवित्र कल्लोळात नौबत डंग्यांचा मर्दाना घोष मिसळला. ठाण झाल्या पालखीजवळ लगबगीने जात राजांनी आचार्य गागा भट्टांना हात दिला. भगव्या बासनातून हळुवारपणे धर्मग्रंथ बाहेर यावा तसे त्या भगव्या अस्तराच्या पालखीतून राजांनी आचार्यश्रींना बाहेर घेतले. मथुरेत चुकार झालेली काशी संभाजीराजे निरखू लागले. मस्तकी लिंबूवाणाचा जरी किनारी रुमाल, अंगभर लपेटलेली भगवी शाल, तिला धरून उत्तरी माटाचे डाळिंब किनारी सफेद धोतर, सतेज पायात लाकडी खडावा, कपाळी गंधाचे शैव पट्टे, तासाच्या थाळीसारखी गोल तोरंजनी वर्णाची मुद्रा, तेवते शांत डोळे. गागा भट्टांच्या रूपाने हिंदू विद्वत्तेचा सूर्य मावळी स्वागताच्या चांदण्यात न्हात उभा होता. खेचल्यासारखे संभाजीराजे आचार्यांच्या डाव्या बगलेला झाले. पायघड्या तुडवीत राजे आणि संभाजीराजे यांच्यामधून गागा भट्ट डेऱ्यात प्रवेशले. मांडल्या बैठकीवर आचार्यांना आदराने बसवून राजांनी सुवर्णी तबकातील पानविड्यासह श्रीफळ त्यांच्या ओंजळीत दिले. मानाचे वस्त्र म्हणून शाल त्यावर ठेवली. राजे आणि संभाजीराजे यांनी गुडघे टेकून आचार्यांना नमस्कार केला. आचार्य तो स्वीकारण्यासाठी झुकते झाले. हात उभवीत डोळे मिटून त्यांनी आशीर्वाद दिले. जयोस्तु. राजे संभाजीराजांच्या पायसोबतीत आचार्य रायगड चढून आले. जगदीश्वराचे दर्शन करून व्यापारपेठ, नगारखाना, दरबारी चौक बघत साऱ्यांसह ते राजांच्या खासेवाड्यात आले. बैठक महालात राजे, जिजाऊ, संभाजीराजे, रामराजे यांच्यासाठी देखणी राजबैठक सिद्ध केली होती. तिच्यासमोर वेदोनारायणांच्यासाठी मृगाजीन घातलेले प्रशस्त आसन मांडले होते. आचार्य आल्याची वर्दी अंतःपुरात जिजाऊंना पोहोचली होती. राजांच्या राण्या, मुली, येसूबाई, रामराजे असा गोतावळा पाठीशी घेत शुभ्र नेसूधारी जिजाऊ बैठक महालाच्या उंबरठ्याजवळ आल्या. त्यांना बघताच आसनावरून उठलेले आचार्य गागा भट्ट चालत पुढे झाले. जिजाऊंच्या रूपाने बिजलीचं शुभ्र वस्त्र लेवून सोशिक मावळी आभाळच उंबरठ्यात उभे होते. पापणी न मोडता त्यांच्याकडे बघत पुढे झालेल्या गागा भट्टांनी माजी प्रणाम म्हणत झुकून थेट जिजाऊंच्या पायांना आपल्या हाताची बोटे भिडविली. असे काही होईल ही कल्पना नसलेल्या जिजाऊ लगबगीने पाय मागे घेत म्हणाल्या, हे कोण कर्ण? आपण थोर श्रेष्ठ आचार्य. त्यांची भावना ओळखून गागा भट्टांनी खुलासा केला, माजी, गंगा से बढ़कर श्रेष्ठ है आपके चरण. हम आचार्य है पढ़त धर्म ग्रंथों के. आप साक्षात धर्ममाता है. गंगेच्या खळखळाटासारखे ते बोल होते. ते ऐकताना राजांच्या पापणीकडा दाटल्यागत झाल्या. संभाजीराजांची छाती भरून आली. हाताची खून देत आचार्यांनी जिजाऊंना बैठक घेण्याची विनंती केली. धीम्या धीम्या चालीने जात जिजाऊ मांडल्या बैठकीवर बसल्या. राजांनी आचार्यांना मृगासनावर बसण्याची विनंती केली. आचार्यांनी बैठक घेतली. त्यांच्या चरणाखाली असलेल्या आसनावर प्रभाकर भटांनी ताम्हण ठेवले. राजे, संभाजीराजे, रामराजे, राणीवसा या साऱ्यांनी आचार्यांची सविध पाद्यपूजा केली. बैठकीवरून उठलेल्या जिजाऊ पाद्यपूजेसाठीच पुढे येत आहेत हे बघून गागा भट्ट राजांना म्हणाले,
नरेश, उन्हें फिर से आसनस्थ कीजिए। माता से पुत्र की पाद्य पूजा पुत्र की आयु कम कर देती है। हमें जीवित रहना है, कम से कम एक संकल्पित धर्म कार्य पूर्ण करने तक। आचार्यांची इच्छा सांगून राजांनी जिजाऊंना राजबैठकीवर उच्चासनी बसविले. त्यांच्या पायगतीला दोन्ही तर्फांना संभाजीराजे रामराजे घेऊन राजांनी बैठक घेतली. पाठीमागे राणीवसा उभा राहिला. भोवती मंत्रिगणांसह निवडक असामी हात बांधून अदब धरून धर्मपीठ आणि धैर्यपीठ यांचा संवाद ऐकण्यासाठी उत्सुक झाल्या. देवस्मरण केलेल्या वेदसंपन्न गागाभट्टांच्या विमल मुखातून बनारसी वाकगंगा स्रवू लागली. पुरुषोत्तम शिवाजी राजे, हम काशी क्षेत्र से यहाँ दक्षिण देश आए, मन में एक धर्म संकल्प लेकर. आपका यह किला हमने देखा, परम संतोष. यहाँ सब है, परंतु एक नहीं, सिंहासन. नरेश, राजदंड के व्यतिरिक्त धर्मदंड व्यर्थ है. समस्त आर्यावर्त में आज हिंदुओं का एक भी राजपीठ नहीं, सिंहासन नहीं, जिसे देखकर हिंदू मस्तक गर्व करे, जीवन संग्राम लड़ाने की मनीषा करे. वही कारण है कि हिंदू स्वयं को निराश्रित पराजित मान रहे हैं. नरश्रेष्ठ, अनुरक्षित धर्म धर्म नहीं रहता. आपका कीर्ति सुगंध श्रवण कर हमें प्रेरणा प्राप्त हुई. राजा शिवाजी समस्त आर्यावर्त का यह भार कंधों पर तोलने आप, केवल आप ही योग्य हैं. उत्तर में हमारे पवित्र देवालय नष्ट हो रहे हैं, देव देवता विटंबित किए जा रहे हैं. म्लेच्छों ने उदंड हाहाकार मचा दिया है. दुर्बल हिंदू प्रजाजन बलात् धर्मांतरित किए जा रहे हैं. आचार्यांचा धीरगंभीर आवाज धरत चालला. यही चलता रहा तो रामकृष्ण की यह पवित्र देवभूमि रौरव हो जाएगी. यही प्रयोजन है कि समस्त उत्तरवासियों के प्रतिनिधि रूप में भिक्षा पात्र हाथ लिए हम आपके किले के महाद्वार में खड़े हैं. धर्मरक्षक, हमें सिंहासन प्रदान करो. नरश्रेष्ठ, धर्मदंड को राजदंड प्रदान करो. राजा छत्रपती बनो, छत्र प्रदान करो. भावना वेगाने उचंबळलेल्या आचार्यांनी दोन्ही हात पसरले. उत्तर दक्षिणेला साकडं साद घालू लागली. डोळे भरल्यामुळे जिजाऊंना समोरचे काहीच दिसेनासे झाले. मिटल्या डोळ्यांच्या राजांचा हात छातीवरच्या कवड्यांवर फिरत राहिला. बोटांना स्पर्शणारी प्रत्येक कवडी त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर खर्ची पडलेला चेहरा उभी करू लागली. बाजी, तान्हाजी, मुरार, सूर्याजी, रामजी, कैक, ते सारेच हात उठवून म्हणत होते, राजे, आम्हास छत्र द्या, मरणास मूल द्या. संभाजीराजांची पाणीदार नजर वेदभूषण गागाभट्टांच्या सतेज निर्भय ओठांवर अडकून पडली होती. आचार्यांच्या रूपाने उभा रायगडच आपल्या कड्यांचे भक्कम ओठ उघडून काना उरात साठवावे असे काही सांगतो आहे असे त्यांना वाटले. राजदंड के व्यतिरिक्त धर्मदंड व्यर्थ है. असुरक्षित धर्म धर्म नहीं रहता. देवालय नष्ट हो रहे हैं, देव देवता विटंबित किए जा रहे हैं. दुर्बल प्रजाजन बलात् धर्मांतरित किए जा रहे हैं. ऐकल्या शब्दाला त्यांच्या आतून कुणीतरी फेर साद घालू लागले. मारिता मारिता मरावे, तेणे गतीस पावावे, फिरोनी येता भोगावे महत्भाग्य. गागाभट्टांची आज्ञा राजांनी शिरोधार्य मानली. झाल्या बैठकीचे बोलणे रायगडाच्या पाखरांनी आपल्या पंखांवर घेतले आणि ती फडफडत मावळभर उडाली.
राजगादीवर बसणार, मोठं बादशाह होणार, जंगी दरबार बशिवणार. 12 मावळांच्या खोपटाला भाबड्या प्रेमांचे रोमांच फुटले. म्हातारबाईनं लई वनवेस काढलं, आता पारणं पिटलं तिच्या नजरचं. लोक उपजावा तर असा, नाहीतर आमची बी हायतच खायला कारणी. पाणोठ्यांवर घागरी ठणठणू लागल्या. या राज्याभिषेकात काही उभे राहायला नको म्हणून अनंतभट्ट कावळे पुन्हा नाशिकला गेले. त्यांनी तीर्थाची ब्रह्मसभा भरविली. सभेत 2 विवादाचे मुद्दे उपस्थित झाले. कलियुगात क्षत्रिय लोप झाला आहे आणि राज्याभिषेकासाठी आवश्यक असलेला मुंज हा राजांचा विधी झालेला नाही. मात्र विवाह झाले आहेत. गागाभट्टांनी शास्त्रपुराणांचे दाखले देऊन प्रायश्चित्ताने संस्कार लोप भरून काढता येतात हे नाशिक सभेला पटवून दिले. आपली वंशावळीची यादी आणण्यासाठी राजांनी बाळाजी चिटणीसांना राजपुतान्यात धाडले. मेवाड, उदयपूर, जयपूर अशी नगरे पालथी घालून बाळाजींनी यादी आणली. राजे सूर्यवंशी सिसोदिया कुलातील राजपूत क्षत्रिय होते. राणा भीमसिंह, सज्जनसिंह, दिलीपसिंह, देवराजजी अशा सूर्यतेजी राजांच्या कुळातले. सारे आडबंद दूर झाले. गागाभट्टांच्या सूचनांवर राज्याभिषेकाचे तपशील तयार होऊ लागले. ज्येष्ठ म्हणून पट्टराणीचा अभिषेक सोयराबाईंना आणि युवराज म्हणून राजांच्या हक्क जबाबदाऱ्यांच्या वारसापदाचा अभिषेक संभाजीराजांना करण्याचा आदेश आचार्य गागाभट्टांनी दिला. भाग 58 समाप्त.